श्री स्वामी समर्थ. श्रावण महिना सुरू झालेला आहे. प्रत्येक महिन्यामध्ये विनायक चतुर्थी येत असते आणि श्रावण महिन्यामध्ये येणारी विनायक चतुर्थी ही अत्यंत खास मानली जाते. श्रावण महिन्यामध्ये विनायक चतुर्थीला दुर्वा गणपती व्रत केले जाते. दुर्वा गणपती व्रत म्हणजे या व्रतामध्ये गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण केल्या जातात. दुर्वांशिवाय हे व्रत पूर्ण होत नाही. गणपती बाप्पांना दुर्वा ह्या अत्यंत प्रिय आहेत. दुर्वा गणपती व्रत हे वर्षातून फक्त एकदा श्रावण महिन्यातील विनायक चतुर्थीला करता येते आणि हे व्रत पूर्ण श्रद्धेने निष्ठेने जर केले तर आपल्या जीवनातील सर्व अडचणी संकटे नष्ट होतात आणि आपली कोणतीही कितीही कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होत असते. वर्षातून फक्त एकदा श्रावण महिन्यातील विनायक चतुर्थीला करता येणारे दुर्वा गणपती व्रत हे कसे करावे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. गणपती बाप्पा हे सुखकर्ता आहेत, ते विघ्नहर्ता आहेत. आपल्या भक्तांवरती ते लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांच्या मनोकामना ते पूर्ण करत असतात. दुर्वा गणपती व्रत हे श्रावणातील विनायक चतुर्थीला केले जाते आणि यंदा रविवारी 16 ऑगस्टला दुर्वा गणपती व्रत हे केले जाणार आहे. चतुर्थीचा दिवस म्हणजे नागपंचमीचा आदला दिवस. दुर्वा गणपती व्रत हे 2 वर्ष, 3 वर्ष किंवा 5 वर्ष केले जाते. श्रावण महिन्यातील विनायक चतुर्थीला या व्रताला सुरुवात करून पुढील 6 महिने हे व्रत करून माघ शुक्ल चतुर्थीला या व्रताचे उद्यापन केले जाते. उद्यापनाच्या वेळेला सुद्धा आपल्याला अशीच पूजा जी आहे तर ती करायची असते आणि उद्यापन करायचे असते. गणपतीचे पूजन करत असताना दुर्वांना विशेष महत्त्व आहे. दुर्वांशिवाय ही पूजा पूर्ण होत नाही. दुर्वांना संस्कृतमध्ये अमृता, अनंता, गौरी, महौषधी, शतपर्वा, भार्गवी म्हणून ओळखले जाते. असे म्हणतात की समुद्रमंथनातून जेव्हा अमृत कलश निघाला तेव्हा तो मिळवण्यासाठी देव आणि दानवामध्ये ओढाताण झाली. त्यामध्ये जे थेंब पृथ्वीवरती सांडले त्यातून दुर्वा वनस्पती उत्पन्न झाली. म्हणूनच दुर्वा ही अमृता समान मानली जाते. आपल्याला बाप्पांना दुर्वा या व्रतामध्ये अर्पण करायचे असतात. आता आपण ज्या दिवशी व्रत करणार आहोत म्हणजे 16 ऑगस्टला रविवारी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे. त्यानंतर आपण या व्रताची जी पूजा आहे तर ती सेपरेट मांडू शकतो किंवा देवघरामध्ये मांडली तरीसुद्धा चालेल. सर्वप्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. आपल्याला जर सेपरेट पूजा करायची असेल तर सेपरेट पाट किंवा चौरंग मांडायचा आहे. त्याभोवती छान अशी रांगोळी काढायची आहे. त्या पाटावरती लाल वस्त्र अंथरायचं आहे आणि एका बाजूला आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुपाचा किंवा तेलाचा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. त्या दिव्याला हळद, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करून दिव्याची पूजा करायची आहे. यानंतर आपल्याला सर्वप्रथम संकल्प करायचा आहे. हातामध्ये पाणी घेऊन आपल्याला हा संकल्प करायचा आहे की आपल्याला गणपती बाप्पांना म्हणायचं आहे की माझी अमुक अशी इच्छा आहे तर ही इच्छा पूर्ण होण्यासाठी मी हे दुर्वा गणपती व्रत करत आहे आणि हे व्रत मी पूर्ण श्रद्धेने करत आहे. माझे व्रत हे निर्विघ्नपणे पार पडू द्या आणि माझ्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदू द्या किंवा आपली जी इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण होऊ द्या. तर असं आपल्याला संकल्प करायचा आहे. यानंतर आपल्याला एक कलश घ्यायचा आहे म्हणजे तांब्याचा, स्वच्छ तांब्या घ्यायचा आहे. तो पाण्याने भरून घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला अष्टगंधानं स्वस्तिक काढायचं आहे. इतर वेळेला आपण हळदीचं किंवा कुंकवाचं कलशावरती स्वस्तिक काढतो आणि दुर्वा गणपती व्रतामध्ये आपल्याला अष्टगंधाचं स्वस्तिक जे आहे तर ते काढायचं आहे. आणि स्वस्तिकच्या बाजूला आपल्याला 5 रेषा ज्या आहेत तर त्या सुद्धा त्या तांब्यावरती आपल्याला ओढायच्या आहेत. आता या रेषा ओढत असताना खालून वरती तर अशा प्रकारे ह्या रेषा ओढायच्या आहेत. म्हणजे ज्याप्रमाणे आपण कलशाची स्थापना करताना त्या कलशावरती स्वस्तिक आणि उभ्या रेषा काढतो त्याचप्रमाणे आपल्याला हे स्वस्तिक काढायचं आहे. फक्त ते अष्टगंधाने काढायचं आहे. त्यानंतर आपल्याला एका छोट्या प्लेटमध्ये किंवा तामणामध्ये तांदूळ घ्यायचे आहेत आणि ही प्लेट त्या पाटावरती ठेवायची आहे. किंवा आपण देवघरामध्येच जर ही पूजा करणार असू तर देवघरामध्ये ही प्लेट जी आहे तांदळाने भरलेली तर ती ठेवायची आहे आणि त्यावरती आपण जो कलश घेतलेला आहे तर तो कलश ठेवायचा आहे. त्या कलशावरती 5 विड्याची किंवा 5 आंब्याची पाने ठेवायची आहेत. त्यानंतर त्यावरती आपल्याला एक तामण ठेवायचं आहे आणि त्या तामणामध्ये आपल्याला दुर्वा ठेवायचे आहेत. हे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण या पूजेमध्ये दुर्वाला विशेष महत्त्व आहे. त्या तामणामध्ये ज्या दुर्वा आपण ठेवलेल्या आहेत तर यावरती आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची असते. मूर्ती नसेल तर आपण सुपारीसुद्धा ठेवू शकतो. सुपारीला किंवा मूर्तीला अगोदर आपल्याला 11 वेळेला पाण्याचा, त्यानंतर 11 वेळेला पंचामृताचा अभिषेक करून घ्यायचा आहे आणि ती सुपारी स्वच्छ पाण्याने धुवून
कोरडी करून आपल्याला त्या दुर्वांवरती ठेवायची आहे किंवा आपण गणपतीची मूर्ती असेल तर मूर्ती जी आहे तर ती ठेवायची आहे. त्या मूर्तीला अष्टगंध किंवा हळद कुंकू लावायचं आहे, अक्षता अर्पण करायच्या आहेत, त्यानंतर दुर्वा अर्पण करायचे आहेत, जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे. त्याचप्रमाणे ज्या काही पत्री आपण गणपतीच्या पूजेमध्ये वापरतो, जेव्हा आपण घरामध्ये गणपती बसवतो त्यावेळेला आपण ज्या पत्री वापरतो म्हणजे आघाडा असेल, शमी असेल, तर या पत्रीसुद्धा आपल्याला अर्पण करायच्या आहेत. यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना धूप-दीपानं ओवाळायचं आहे, नैवेद्य दाखवायचा आहे. आता नैवेद्यामध्ये मोदकच असावेत आणि 18 मोदक आपल्याला या नैवेद्यामध्ये ठेवायचे असतात. त्याचप्रमाणे आपण गणपती बाप्पांना दुर्वा किंवा दुर्वांचा हार जो आहे तर तो सुद्धा अर्पण करू शकतो. आता ज्या दुर्वा या व्रतामध्ये अर्पण केल्या जातात, तर त्या किती अर्पण करायच्या आहेत, तर गणपती बाप्पांना 6 दुर्वा ज्या आहेत तर त्या अर्पण केल्या जातात. परंतु जेव्हा ही चतुर्थी रविवारी येते तर त्यावेळेला 21 दुर्वा ज्या आहेत तर त्या अर्पण केल्या जातात. दुर्वा गणपतीच्या व्रतामध्ये 6 दुर्वा अर्पण करायच्या असतात, परंतु यंदा ही चतुर्थी रविवारी आलेली आहे. त्यामुळे आपल्याला 21 दुर्वा ज्या आहेत तर त्या गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत. तसेच नैवेद्यामध्ये आपण 18 मोदक ठेवत असतो. त्याचप्रमाणे आपण फळे, लाडू तर हे सुद्धा नैवेद्यामध्ये ठेवू शकतो. यानंतर गणपती बाप्पांची आपल्याला आरती करायची आहे आणि आपल्याला प्रार्थना करायची आहे की हे गणराया, माझ्या जीवनातील सर्व अडथळे दूर करून मला सुख, आरोग्य आणि समृद्धी प्राप्त व्हावी. तर अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे. किंवा एखाद्या ठराविक इच्छेसाठी जर आपण हे व्रत करणार असू तर आपल्याला ती इच्छा जी आहे तर ती पूर्ण व्हावी म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे. त्याचप्रमाणे आपल्याला गणपती बाप्पांचा जो मंत्र येतो तर तो मंत्र जास्तीत जास्त म्हणायचा आहे. किमान 108 वेळेला तरी आपल्याला तो मंत्र म्हणायचा आहे. आता ही पूजा करून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पूजेतील जे काही विसर्जित करण्याचं साहित्य आहे म्हणजे पाने असतील, फुले असतील, तर हे जे साहित्य आहे तर ते आपल्याला निर्माल्यामध्ये विसर्जन करायचं आहे. तांदूळ पक्ष्यांना खायला घालायचे आहेत. कलश स्वच्छ करून आपल्याला ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे दुर्वा गणपती व्रत जे आहे तर ते करायचे असते. आणि जेव्हा आपण उद्यापन करत असतो त्यावेळेला सुद्धा आपल्याला अशीच पूजा करायची आहे. आणि तुपामध्ये तळलेले 18 मोदक जे आहेत तर ते आपल्याला या पूजेमध्ये वापरायचे असतात. आणि हे जे मोदक आहेत तर या मोदकांचा नैवेद्य दाखवायचा. त्यातील 6 मोदक हे बाप्पांपुढे ठेवायचे, 6 मोदक हे इतरांना प्रसाद म्हणून द्यायचे आणि 6 मोदक हे व्रत करणाऱ्या व्यक्तीने स्वतः खायचे आहे. दुर्वा गणपती व्रतामध्ये 6 या संख्येला महत्त्व आहे. या दिवशी गणपती बाप्पांना 6 प्रदक्षिणा घातल्या जातात, 6 नमस्कार घातले जातात. तसेच हे व्रत करत असताना उपवाससुद्धा करायचा आहे. दिवसभर आपल्याला उपवास करायचा आहे आणि रात्री आपल्याला पुन्हा एकदा गणपती बाप्पांची पूजा करून हा उपवास सोडायचा आहे. संकष्टी चतुर्थीचा उपवास हा आपण चंद्रोदयानंतर सोडतो, परंतु हे दुर्वा गणपतीचे व्रत जे आहे तर याचा उपवास जो आहे तर तो आपली जेव्हा संध्याकाळच्या वेळेला गणपतीची पूजा होईल, आरती होईल, तर त्यानंतर आपल्याला तो उपवास सोडायचा आहे. जे काही पदार्थ उपवास सोडण्यासाठी आपण बनवणार आहोत तर हे सात्विक पदार्थ बनवायचे आहेत. त्याचा नैवेद्य अगोदर दाखवायचा आहे आणि त्यानंतर उपवास सोडायचा आहे.